नमस्कार मंडळी, आज आपण पौष्टिक असे पराठे बघणार आहोत. त्यासाठी ते मी पत्ताकोबी बारीक चिरून घेतली, त्यामध्ये लसूण अद्रक ठेचून टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे आणि भरपूर असे तीळ टाकलेले आहेत. थोडंसं मीठ टाकून तुम्ही कोबीचं पाणी सुटल्यानंतर पीठ मिक्स केलं तरी चालेल. मी आत्ताच इथे मिक्स करते. तर चवीनुसार त्यामध्ये तिखट आणि हळद टाकलेली आहे. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, तसंच नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. मोहन म्हणून तेल टाकले, चवीनुसार मीठ टाकले आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. सर्व जिन्नस पहिले कोरडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं. तर मंडळी, हे पीठ आहे ना थोडंसं घट्टच मळायचं आहे, कारण की कोबीला मीठ लावल्यानंतर त्याचं आपसुकच पाणी सुटतं. मग कणिक आहे ना पातळ होते. म्हणून तुम्ही थोडंसं कोबीला पाणी सुटू दिलं आणि नंतर मग त्यामध्ये पीठ मिक्स केलं तरी काही हरकत नाही आहे. छान असं कणिक मळून घ्यायचं आणि लगेचच तवा गरम करून छान असे त्याचे पराठे म्हणजेच दशम्या अशा छान लाटून घ्यायच्या. आता यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती याला पराठेच म्हणतात, पण आमच्याकडे गावाकडे पहिले दशमी हाच प्रकार म्हटला जायचा. तर याचे आपण कोबीच्या दशम्या म्हणजेच कोबीचे पराठे बनवलेले आहेत. हे तुम्ही दहीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर वगैरे खाऊ शकतात. तर ते थोडेसे वाकडे तिकडे लाटले जातात, म्हणून मी त्याला एक ताटाने व्यवस्थित त्याला गोल आकार दिलेला आहे. छान असं तेल किंवा तूप लावून आहे ना दोन्ही साईडने छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आणि मस्तपैकी गरमागरम असे जेवायला घ्यायचं आहे. तर म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा ही अशी रेसिपी तुम्ही बनवून पाहिली आहे का? कोबीचे तुम्ही अजून कोणते कोणते पदार्थ बनवतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर मंडळी, तुम्ही अजिबातच कमेंट करत नाही, तर काही चूक असेल किंवा काही बरोबर वाटत असेल तरी तुम्ही कमेंट केली तरी काही हरकत नाही. तुम्ही कमेंट करत जा. रेसिपी आवडल्यास लाईक करत जा आणि चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.